नमस्कार. मी राहुल कुलकर्णी. नेहमीप्रमाणे दोन महत्त्वाचे मुद्दे मी टॅग केलेत आणि त्यातली 19,999 रुपयाची गोष्ट जी निवडणूक रोख्यासंदर्भामध्ये आहे ती अत्यंत गमतीशीर आहे. आणि एरवी म्हणजे पूर्वी IT ॲक्ट जो होता इन्कम टॅक्सचा, त्यानुसार तुम्ही 20,000 रुपयापेक्षा अधिकच्या रकमेचे व्यवहार रोखीत करू शकत नव्हतात. आता ती रक्कम 2,000वरती आली. पण त्या सगळ्यांचा निवडणूक रोख्यासंदर्भात काय संबंध आहे तर ते आपण जरा समजून घेऊ. परंतु दिवंगत अरुण जेटली हे अर्थमंत्री असताना त्यांनी निवडणुकीमध्ये आणि राजकीय व्यवहारामध्ये जो काळा पैसा वापरला जातो त्याला रोख बसावी म्हणून हा जो काही रोख्यांचा विषय आणला, निवडणूक रोख्यांचा, तोच प्रत्यक्षामध्ये काळ्या पैशाच्या व्यवहाराचं स्रोत कसं बनलं आहे हे आता स्पष्ट झालेलं आहे. बरं, खूप इंटरेस्टिंग असे व्हॉट्सॲपवरती मेसेजेस फिरत आहेत की तुम्हाला जर SBIच्या एखाद्या ATMमध्ये जाऊन पैसे काढायचे असतील तर किमान 5 ठिकाणी तरी तुम्हाला जावं लागतं की मग तिथली कॅश संपली, इथली कॅश संपली आहे. पण आता देशाचे सरन्यायाधीश DY चंद्रचूड यांनासुद्धा एकदा नाही, दोनदा नाही, तीनदा नाही तर चारदा SBIला सांगावं लागलं की अरे बाबा, आम्ही जी मूळ ऑर्डर दिलेली आहे त्या ऑर्डरप्रमाणे कारवाई करा. आणि आता हे स्पष्ट होतं आहे की ती कारवाई होऊ नये यासाठी वेगवेगळ्या पद्धतीच्या पळवाटा वापरल्या गेल्या. आणि त्या पळवाटामुळेच नंतर जी माहिती येते आहे ती माहिती असं दर्शविते की सरकारला काहीतरी लपवायचं होतं. RTIमधून जी माहिती वेळोवेळी ह्या संदर्भातल्या याचिकाकर्त्यांनी मिळवली त्यातनं एक गोष्ट स्पष्ट झाली आहे की या तारखेमध्ये ते जे हिडन असलेले नंबर आहेत, ज्या रोख्यावरती तुम्ही एक विशिष्ट अशा पद्धतीचा प्रकाश टाकल्यानंतर त्याचे नंबर दिसतात, तर ते नंबर हे इतर कोणाला जरी माहिती नसले तरी ह्या देशात सत्ता चालवणाऱ्या पक्षाला ते जरूर माहिती होते. आणि म्हणून जर आपल्या विरोधी गटाला कुणी मदत करत असेल तर त्या विरोधी गटाची मदत मोडून काढण्यासाठी सत्ताधारी पक्षांना त्या हिडन नंबरचा निश्चितपणे वापर करता येत असावा. आणि म्हणूनच एकीकडे भारतीय जनता पार्टीला खूप सारी मदत निवडणूक रोख्यातली आणि दुसरीकडे मात्र विरोधी पक्षांना अत्यंत तुटपुंजी अशा पद्धतीचं जे चित्र तयार झालं त्याचं मुख्य कारण हे असावं. आणि ही काही आजची गोष्ट नाही की रुलिंग डिस्पेन्सेशन जे असतात त्यांना अशा पद्धतीची मदत होते. पण आत्ता ज्या पद्धतीनं लपवाछपवीचा खेळ सुरू झाला तो फार इंटरेस्टिंग आहे. आणि मग आपल्या देशाच्या घटनेप्रमाणे आर्टिकल 19(1) ह्याप्रमाणे या देशातल्या नागरिकांना प्रत्येक गोष्ट माहिती असण्याचा, फ्रीडम ऑफ स्पीच, फ्रीडम ऑफ एक्सप्रेशन हा जो मूलभूत अधिकार आहे याचंच कुठेतरी निवडणूक रोख्यातनं उल्लंघन होतं आहे. आणि काळ्या पैशाचा हा एक मोठा स्रोत बनलेला आहे ज्याला क्विड प्रो को, म्हणजे तुम्ही मला काहीतरी द्या त्या बदल्यात मी तुम्हाला काहीतरी देतो, अशा पद्धतीचा या कंपन्यांचा व्यवहार आहे असं आता CGIच्या एकूण ओरल आणि जजमेंटमधल्या ताशेऱ्यातनं लक्षात येतं आहे. बरं, गंमत अशी आहे की ज्या कंपन्या, साधारणपणे नियम असा आहे की ज्या कंपन्यांचं 3 वर्ष सलग त्या कंपन्या प्रॉफिटमध्ये आहेत त्याच्या विशिष्ट प्रमाणामध्ये ते निवडणूक रोख्यामध्ये पैसे देऊ शकत होते. परंतु आत्ता नवीन जी माहिती येते आहे त्यानुसार ज्या कंपन्या तोट्यात आहेत त्या कंपन्यांनी सुद्धा त्यांच्या क्षमतेपेक्षा अधिकच्या निवडणूक रोख्यातनं सत्ताधारी पक्षांना मदत केली. आणि बऱ्याच वेळेला तर असं झालं की आता DMK सारखा पक्ष, बरं या देशात 3च असे पक्ष आहेत की ज्यांनी आपल्याला कोणाकडनं रोखे मिळाले ते सांगितलं, त्यात DMK आहे. DMKने हे धाडसच केलं असं म्हणावं लागेल, कारण तो जो लॉटरी किंग आणि ज्याच्या विरोधामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी गुन्हे दाखल झाले आहेत त्याच्याकडनं सर्वाधिक DMKला निवडणूक रोख्यातनं मदत मिळाली हे दिसलं. पण इतर राजकीय पक्षांनी मात्र या क्षणापर्यंत हे डिस्क्लोज केलेलं नाही आहे की कोणाला कुठल्या कंपन्याकडनं ती मदत मिळाली. आणि जो क्विड प्रो कोला मुद्दा आहे तो हाच आहे की महाराष्ट्रामध्ये सुद्धा ज्या विशिष्ट इंजिनिअरिंग कंपनीला कंत्राट मिळालं त्या कंपनीनं सर्वाधिक रोखे हे भारतीय जनता पार्टीला दिलेले आहेत. आता मी जी गोष्ट सांगतोय ही माहिती अधिकारातनं आलेली आहे. RBIचे जे गव्हर्नर होते उर्जित पटेल, या उर्जित पटेलांनी ह्या निवडणूक रोख्याबद्दल तात्काळ आक्षेप घेतला होता. ते तर असं म्हणाले होते की हा काळा पैसा रोखण्याचा प्रयत्न नाही आहे, तर हा प्रयत्न हा काळा पैसाच व्यवस्थेमध्ये कसा यावा असा आहे. तेच ते उर्जित पटेल आहेत की ज्यांनी तडकाफडकी राजीनामा दिला. आणि त्या उर्जित पटेलांचा RTIमधनं आलेला हा जो संदर्भ आहे तो सांगतो की सुरुवातीपासूनच निवडणूक रोख्यामध्ये काळ्या पैशाचा वापर होईल असा संशय होता. या देशाच्या अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी इंडिया टुडे कॉन्क्लेव्हमध्ये ही पद्धत ही पुरेशी परफेक्ट नाही आहे, नॉट कम्प्लिटली परफेक्ट असं म्हटलेलं आहे. सुदैव की त्यांनी ते असं म्हटलं, कारण
याचं जर समर्थन त्या करत बसल्या असतात तर अनेक उपप्रश्न तयार झाले असते. जसं श्री अमित शहा यांनी काही गोष्टीचं समर्थन करण्याचा प्रयत्न केला आणि त्यावरून बऱ्याच गोष्टी नव्याने पुन्हा प्रश्नांकित झाल्या. तर ही सिस्टीम परफेक्ट नाही आहे, पण याच्याशिवाय दुसरा काही पर्याय नाही असं जे म्हटलं जातं. तर त्यांच्यासमोर अमेरिका हे सर्वात मोठं उदाहरण आहे. रिपब्लिक आणि डेमोक्रॅटिक हे उघड पैसे गोळा करतात, किंवा हुजूर आणि मजूर पक्ष हा जो ब्रिटनमध्ये आहे त्यांना उघडपणे देणगी दिली जाते, आणि म्हणून तो पक्ष सत्तेवरती आल्यानंतर कुठल्या कॉर्पोरेटच्या हिताचे निर्णय त्यांनी घेतले याबद्दल किमान जनतेला तरी माहिती असते. आणि डी वाय चंद्रचूड यांचं तेच म्हणणं होतं की ज्या पद्धतीनं हा व्यवहार झालेला आहे तो व्यवहार असं सुचवतो आहे की जे कोणी सत्ताधारी त्या राज्यात आणि केंद्रात पण आहेत त्यांनी ज्या वेळेला हे निवडणूक रोखे घेतले तर त्याच्या बदल्यामध्ये क्विड प्रो को जो काही व्यवहार केला तो कळायला मार्ग नाही, आणि म्हणून ते अनकॉन्स्टिट्युशनल आहे. आता बसपासारखा एक पक्ष की ज्या पक्षानं गेल्या 16 वर्षामध्ये आपल्याला 20,000पेक्षा कमीच लोकांची देणगी आली असं घोषित केले, आणि म्हणून तिथे 19,999 हा आकडा फार महत्त्वाचा आहे. तुम्हाला जर ई टेंडरिंगची प्रोसेस माहिती असेल, श्री देवेंद्र फडणवीस यांच्या काळामध्ये सुरुवातीच्या ई टेंडरिंग करा प्रत्येक कामाचं असे आदेश आले, आणि 3 लाखापर्यंतची कामं ही ई टेंडरिंग करूनच निघायला लागली. तर आपल्या सार्वजनिक बांधकाम विभाग किंवा तत्सम सरकारी संस्थांनी काय केलं तर त्या ई टेंडरिंगचं 2,99,000 रुपयामध्ये परावर्तित केले. त्यामुळे ई टेंडरिंग करायची गरजच नाही. बरेच जण म्हणजे होम लोनवाले जे असतात ना ते काय करतात तर त्यांना जर प्री पेमेंट करायचं असेल आणि जर बँकांचा काही रूल असेल की तुम्ही प्री पेमेंट करू शकत नाही तर तुम्हाला पेनल्टी लागेल, तर समजा त्यांनी 20,000 रुपयाचं किंवा 20 लाखाचं लोन घेतलं असेल तर ते 19,500,000 रुपये पेमेंट करतील आणि 500 रुपये तसेच ठेवून देतील, आणि त्यातनं 19,99,500 ठेवून देतील. सो त्यातनं त्यांचा हेतू पण साध्य होईल आणि जे आउटस्टँडिंग आहे ते आउटस्टँडिंग पण तसं राहील. ह्या ज्या सगळ्या ट्रिक्स आहेत ना, ह्या ट्रिक्स IT ॲक्टमध्ये राजकीय पक्षांना जी मदत करायची होती कॅश स्वरूपामध्ये त्याच्यात त्या ट्रिक्स वापरल्या गेल्यात, आणि हे RTIमधनं स्पष्ट झालं. ज्या राजकीय पक्षांना 20,000 रुपयापर्यंतची मदत घेण्यात कॅश स्वरूपामध्ये पूर्वी परवानगी होती, त्यांनी काय केलं तर त्यांनी कुठलाही व्यवहार हा 19,999 रुपयाचा दाखवला, आणि अर्थातच तो 20,000चा नसल्यामुळं या राजकीय पक्षांनी इतक्या हुशारीनं हा काळा पैसा सगळा वापरला. आणि गमतीचा भाग असा आहे की आपल्याकडे सर्वसामान्य लोक, समजा तुम्ही जमीन व्यवहार केला, कुणीही वाईटमध्ये पैसे देत नाही, ही वस्तुस्थिती आहे. तुमची स्वतःची मूळ मालकीची जमीन जरी तुम्ही विकली तरी तो घेणारा जो असतो तो म्हणतो की माझ्याकडे 50 लाख रुपये रोख आहेत, 50 लाख रुपये मी तुम्हाला ऑनलाईन ट्रान्झॅक्शन करीन. आता ह्या 50 लाख रुपये रोखचं करायचं काय, असा जो सर्वसामान्यांना सतत प्रश्न पडतो, त्याच्याच कारणामुळं अनेक ठिकाणी तुम्हाला ITच्या नोटीस आल्या, दंड भरावा लागला तसं दिसतं. पण इथे राजकीय पक्षांनी सरळ 19,999 रुपयाचा खेळ हा अनेक काळ केला. बसपानं तर ते 16 वर्ष सांगितलं नाही. ज्या राजकीय पक्षांना अशा पद्धतीच्या देणग्या मिळालेल्या आहेत की त्यांनी हे खेळ केले की जे नंतर रोख्यामध्ये प्रत्यक्षात बॉन्ड ज्या वेळेला आले, देशातल्या 19 SBIच्या शाखातनं हे बॉन्ड खरेदी केले गेले. त्या सगळ्याचा एक सेंट्रलाइज डेटा हा मुंबईतल्या SBIच्या मुख्यालयात ठेवला गेला, आणि कोणी पैसे दिले आणि कुठल्या राजकीय पक्षाला ते पैसे गेले हे या क्षणापर्यंत कळू नये अशा पद्धतीची जी व्यवस्था होती तशीच ती व्यवस्था त्यावेळेला होती. आणि म्हणून आज तागायत सुद्धा जे सर्वसामान्य माणसाला भोगावं लागलं तसं या राजकीय पक्षांना भोगावं लागलेलं नाही. आणि एवढ्या सगळ्या निवडणूक रोख्याच्या सगळ्या चर्चेनंतर सुद्धा राजकीय पक्षाला काही जबाबदार धरलं जाईल याची शक्यता वाटत नाही. कारण सगळेच राजकीय पक्ष आणि आता तर सत्ताधारी असलेला सर्वात मोठा पक्ष हा सर्वाधिक लाभार्थी आहे हे स्पष्ट झालेलं आहे. त्यामुळं अशा पक्षाच्या अध्यक्षाच्या विरोधामध्ये आणि सर्वपक्षीय अध्यक्षांच्या विरोधामध्ये खरं तर कारवाई करायला हवी, आणि त्या संदर्भामध्ये CGIनी काहीतरी इनिशिएटिव्ह घ्यायला हवं अशी सध्याची स्थिती आहे. कारण हे सगळे रोखे पुराण निवडणुकींचे हे काही इतक्यात थांबेल असं वाटत नाही. थांबूया पण इथे. मला माहिती आहे की माझा जो यूट्यूब चॅनल आहे ते सहजासहजी यूट्यूबवरती सर्च होत नाही. त्याचं मुख्य कारण मी ज्या संस्थेबरोबर 17 वर्ष जोडलो गेलेलो होतो त्यातल्या ज्या असंख्य व्हिडिओ आहेत ते माझ्या नावाबरोबर सरफेस होतात. इट्स क्वाईट नॅचरल. ही हळूहळू गोष्ट आपली कमी होईल जसे जसे हे व्हिडिओ अपलोड होत जातील, आणि त्यानंतर मात्र तुम्ही हे चॅनल सबस्क्राईब करायला लागा आणि अधिकाधिक लोकांना हे तुम्ही चॅनल सबस्क्राईब करायला सांगा. धन्यवाद.